Good evening, class. Again, one more Wednesday. The date today is the 30th of September 2020. It's the month end. It's the last date of the month of September. In our last period, we have completed the lesson in a class of their own, part 1, and you also fulfill your English workshop on page number 29. But there is one complaint about you, that many of you have not completed this English workshop. So it's my order to you that you have to complete the given homework in our every period. At the end of the period, I give you a small homework, a small piece of homework that I expect from you to complete that homework on the same day. त्याच दिवशी तुम्हाला तो होमवर्क कंप्लीट करायचा आहे. पण मागच्या वेळेचा होमवर्क खूप जणांनी पूर्ण केलेला नव्हता. तो होमवर्क होता पेज नंबर 29वरचा इंग्लिश वर्कशॉप. अँड आय होप दॅट यू विल ऑल कंप्लीट दॅट होमवर्क टुडे. ऑन द सेम पेज there is one more English language study, the part of grammar. Language study is a part of grammar. Here on page number 29, one more chapter of common nouns, part 2. मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की आपण कॉमन नाउन्स अँड प्रॉपर नाउन्स हा भाग पाहिला होता. प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नाम, व्यक्तीच्या ठेवलेल्या, व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाच्या ठेवलेल्या नावांना आपण प्रॉपर नाउन्स असं म्हणतो, विशेष नाम. आणि त्यानंतर आपण कॉमन नाउन्स पण पाहिलं होतं. कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नाम. आणि मागच्या काही आठवड्यांपासून आपण कॉमन नाउन्सचा थोडा अभ्यास करतो. त्यामध्ये आपण मागे पेज नंबर 22वर कॉमन नाउन्स पार्ट 1 हा पाहिला होता. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की कॉमन नाउन्सचे अनकाउंटेबल अँड काउंटेबल नाउन्स असे 2 प्रकार होतात. टुडे कॉमन नाउन्स पार्ट 2 मध्ये आपण नाउन्सचा एक नवीन प्रकार आपण शिकतोय. अगदी नवीन म्हणता येत नाही, बिकॉज यू हॅव लर्न दॅट टाईप ऑफ कॉमन नाउन इन मराठी. आय थिंक मराठीमध्ये तुम्ही समूहवाचक नाम शिकला असाल. अगदी तेच नाम त्याला इंग्लिशमध्ये आपण कलेक्टिव्ह नाउन्स म्हणतो. नावामध्ये सगळं आलेलं आहे. कलेक्टिव्ह मीन्स कलेक्शन ऑफ द थिंग्स, ऑफ कलेक्शन ऑफ द पीपल, दॅट इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. द डेफिनेशन ऑफ द कलेक्टिव्ह नाउन्स इज सम नाउन्स स्टँड फॉर ग्रुप्स ऑफ थिंग्स ऑर पीपल अँड सच नाउन्स आर कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. I can give you some examples that you can understand what is that collective noun means. Some nouns stand for groups of things and people, and such nouns are called collective nouns. Example, a class of girls and boys. A class, आता तुम्ही म्हणाल की क्लास, वर्ग, हा कसा काय कलेक्टिव्ह नाउन्स, हे कसं काय समूहवाचक नाम? बघा ना, समूहवाचक नाम म्हणजेच काय, तर काही सामान्य नामं ही वस्तूंच्या किंवा लोकांच्या समूहाकरिता किंवा त्यांच्या गटाकरिता वापरलेली असतात ती नामं. आणि म्हणून आपण त्याला कलेक्टिव्ह नाउन्स किंवा समूहवाचक नाम म्हणतो. मग क्लास म्हटलं तर क्लास हा कोणा एका स्टुडंटचा नसतो. सम बॉईज अँड सम गर्ल्स दॅट मेक अ क्लास. मुलं आणि मुलींचा मिळून तो एक वर्ग बनतो, म्हणून ते कलेक्टिव्ह नाउन्स झालं. अशी काही कलेक्टिव्ह नाउन्सची आपण उदाहरणं पाहणार आहोत. मी आता तुम्हाला प्रत्यक्ष ते त्याचे एक्झाम्पल्स दाखवते. व्हॉट इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. हिअर आय विल शो यू. सी, हिअर इज a bunch of books.
किंवा आपण ह्याला म्हणूया पाईल ऑफ बुक्स, अ बंच ऑफ बुक्स किंवा अ पाईल ऑफ बुक्स. अ पाईल ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांचा ढीग. एक पुस्तकाला आपण पाईल म्हणत नाही, तर अनेक पुस्तकं जी एकावर एक रचलेली असतात त्याला आपण पाईल ऑफ बुक्स म्हणतो. हिअर what is this? These are cards. A set of cards. A set of cards. A bunch of pens. पेनांचा बंच, पेनांचा गठ्ठा. What is this? A bucket of flowers. अ बकेट ऑफ फ्लावर्स. फुलांचा काय असतो? गुच्छ. गुच्छ म्हणजेच आपण त्याला बुके म्हणतो किंवा बकेट म्हणतो. बुके कंटेन्स सो मेनी कलरफुल फ्लावर्स, सो इट इज अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बकेट ऑफ फ्लावर्स. What is this? These are so many keys. So this is called a bunch of keys. A bunch of keys. See, what is this? Clothes. Clothes. A bundle of clothes. A bundle of clothes. अशा प्रकारे मी आता तुम्हाला काही कलेक्टिव्ह नाउन्स दाखवण्याचा प्रयत्न केला. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक वस्तू एकत्र येऊन त्याचा जो ढीग, त्याची जी रास तयार होते त्यालाच आपण कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणतो. सो मेनी थिंग्स टुगेदर आर कॉल्ड अ बंच, अ बकेट, अ पाईल, अ हर्ड, अँड दॅट इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. आणखी आपण याची काही उदाहरणं पाहूया. जसं की तुम्हाला आठवत असेल आपण अनुष्काच्या पाठामध्ये पाहिलं होतं अ फ्लॉक ऑफ गीज. अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे आठवलं हा तुम्हाला ही फ्रेज? अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे गीज पक्ष्यांचा थवा. मग त्यामध्ये फ्लॉक म्हणजे थवा. मग फ्लॉक हा कोणा एका पक्षाचा होत नाही, तर अनेक पक्षी त्या थव्यामध्ये असतात, म्हणून मग त्याचा तो फ्लॉक तयार होतो. आणखी काही उदाहरणं देते. अ टीम ऑफ प्लेयर्स. 5वीमध्ये आपण हे कलेक्टिव्ह नाउन्स पाहिलेले होते. A team of players, so many players together becomes a team. A herd of cattle. Cattle means गुरं. A herd of cattle, गुरांचा कळप. A set of cards. A list of names. तुम्ही बाजारात जाताना वस्तूंची यादी करून नेता. अनेक वस्तूंची नावं एकत्र मिळून काय बनते? अ लिस्ट. सो अ लिस्ट हे सुद्धा एक कलेक्टिव्ह नाउन्सचाच प्रकार आहे. अ बंच ऑफ ग्रेप्स और अ बंच ऑफ बनानाज. केळ्यांचा घड असतो बघा, किंवा द्राक्षांचा घड असतो, मग आपण त्याला बंच म्हणतो. बंच इज अ कलेक्टिव्ह नाउन्स. अ बंडल ऑफ क्लोथ्स, अन आर्मी ऑफ सोल्जर्स. सैनिकांची मिळून जी फलटण बनते त्याला आपण आर्मी म्हणतो. अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांची गर्दी, दॅट इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. सो कलेक्टिव्ह नाउन्स हे आता आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काय. आता मी त्याचं काही लेखन केलेलं आहे आणि ते मी आता तुम्हाला त्याचा फोटो पाठवणार आहे. आणि तुम्हाला सर्वप्रथम कलेक्टिव्ह नाउन्सबद्दल जे मी लेखी आता पाठवेन ते तुम्हाला आधी लिहून घ्यायचं एका तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये. ज्याप्रमाणे मी पाठवेन तसे आजची तारीख टाकून ते लिहून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्हाला इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 2 तो अभ्यासायचा आहे. तो अभ्यासल्यानंतर इन अ क्लास ऑफ देअर ओन ज्या पार्ट 2 नंतर जे इंग्लिश वर्कशॉप दिलेलं आहे परत एकदा, ते इंग्लिश वर्कशॉपसुद्धा आपल्याला आजच कंप्लीट करायचं आहे. ते इंग्लिश वर्कशॉप आहे पेज नंबर 32वर. आता मी त्याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठामध्ये आपण पाहिलं की
तो जो वर्ग होता, तो जो वर्ग आहे त्या मुलामुलींचा 60 स्टुडंट्स आपण पाहिले, त्या वर्गामध्ये 60 स्टुडंट्स आहेत. खूप खोडकर, खूप मिस्चिवस अशी ती स्टुडंट्स आहेत. अँड दो स्टुडंट्स quarrel with each other, they fight with each other, but they love each other so much. They love their teachers, they love their class. And when it's time to fight others, they come together. Means there is a unity among them. आणि सगळ्यांमध्ये युनिटी आहे. युनिटी म्हणजे काय तर ऐक्य, एकतेची भावना आहे त्यांच्यामध्ये. कुणाशीही भांडायचं म्हटलं की ते सगळे एकत्र येतात. आणि असा हा वर्ग, या वर्गांच्या ज्या क्लास टीचर आहेत मिसेस देसाई, या त्यांच्या खूप फेवरेट टीचर आहेत. पण एकदा फर्स्ट युनिट टेस्टमध्ये झालं असं की त्या वर्गातली मुलं जी अभ्यास करत नसत अशी बरीचशी मुलं, दे बिकेम फेल इन दॅट फर्स्ट युनिट टेस्ट. ओनली सम ऑफ द स्टुडंट्स पास दिस टेस्ट. And so Mrs. Desai, their class teacher, became very unhappy. She became very sad. She did not angry with the children. Never, because she never angry with children. But she felt so sad. She felt so sad. She became so unhappy. She didn't talk to the children. She wasn't look happy. So all the children became very sad to see their teacher, to see their teacher unhappy. So after school over, they came together and they decided a plan. What is that plan? And what did they do? What did they do for their children, their teacher? That is part 2. So today we are going to read part 2 and we are going to read the story of part 2. Part 2 मध्ये काय दाखवलंय की या मुलांनी प्लॅन ऑफ ॲक्शन मीन्स POA, P फॉर प्लॅन, O फॉर ऑफ अँड A फॉर ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे एक कार्यपद्धती, एक योजना तयार केली. कृती योजना म्हणूया आपण त्याला. ॲक्शन मीन्स कृती आणि प्लॅन मीन्स योजना तयार केली. त्यामध्ये त्या मुलांनी काही SLs तयार केले. SLs म्हणजे सर्च लाईट्स. S फॉर सर्च, L फॉर लाईट्स. काही SG नेमले. SG मीन्स स्टडी गार्ड्स. स्टडी गार्ड्स, अभ्यासावर लक्ष ठेवणारे काही गार्ड्स नेमले. आता हे SL आणि SG मिळून हा POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन कसा तडीस नेतात आणि ते काय करतात वर्गासाठी, की आपल्या टीचरला खुश बघण्यासाठी, खुश करण्यासाठी काय करतात हे या स्टोरीमध्ये आलेलं आहे. प्रत्येकजण काम नेमून घेतं, नेमून देतं आणि त्या प्लॅनप्रमाणे ॲक्शन करतं. आणि शेवटी सेकंड युनिट टेस्टमध्ये त्यांचा जो रिझल्ट टीचरसमोर येतो त्या रिझल्टमुळे त्यांची टीचर कशी खुश होते आणि मग ते टीचरला आपल्या त्या प्लॅन ऑफ ॲक्शनबद्दल कल्पना देतात. अशी थोडक्यात स्टोरी आहे आणि ही तुम्ही अभ्यासणार आहात. त्यानंतर त्याच्या खाली इंग्लिश वर्कशॉप आहे जे तुम्हाला आजच सोडवायचं आहे. इंग्लिश वर्कशॉपमध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला करायचं आहे. पेज नंबर आहे 32. त्याबद्दल मी आता थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची क्लिपसुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 32, क्वेश्चन नंबर 1. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. तुम्हाला खाली काही 7-8 अशी वाक्य दिलेली आहेत आणि ह्या वाक्यांचा इंग्लिशमधूनच आधी तुम्हाला अर्थ सांगायचा आहे थोडक्यात आणि मग तेच वाक्य तुम्हाला मराठीतून ट्रान्सलेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगते. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस मीन्स वी मस्ट मेक समवन टू प्राऊड ऑफ दोज चिल्ड्रन. दे मस्ट मेक their teacher to proud of
देम. म्हणजे वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. म्हणजे तिला आपल्याबद्दल अभिमान वाटावा असं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आता मी तुम्हाला या वाक्याचा इंग्लिशमधूनही अर्थ सांगितला आणि मराठीतूनही अर्थ सांगितला. असं तुम्हाला प्रत्येक वाक्याचा इंग्लिशमधून आणि मराठीतून अर्थ सांगायचं आहे. डी वाक्य तुम्हाला आणखी सांगते. एक फॉर एक्झाम्पल म्हणून, दिस विल नॉट डू. सेंटेन्स डी, दिस विल नॉट डू मीन्स the fault or the wrong things will not do. चुकीच्या गोष्टी चालणार नाहीत किंवा हे असं चुकीचं वागणं चालणार नाही असा त्याचा अर्थ झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला ही ए पासून ते आय पर्यंतची सगळी वाक्य, ही प्रत्येक वाक्य लिहायचं आहे, त्याचा इंग्लिशमधून अर्थ लिहायचा आहे आणि मग त्याचा मराठीतूनही अर्थ लिहायचा आहे. ही सगळी वाक्य या लेसनमध्ये आलेली आहेत. क्वेश्चन नंबर 2, राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग. तुम्हाला या ABCचे डायलॉग्स तुम्हाला लिहायचे आहेत. अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज. दोन मित्रांमधील अभ्यासाविषयी झालेलं कॉन्व्हर्सेशन, संभाषण, डायलॉग्स तुम्हाला लिहायचे आहेत. बी, अ डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट अबाउट स्टडीज. बाईंमधला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधला डायलॉग लिहायचा आहे तुम्हाला जो अभ्यासाविषयी झालेला आहे. सी, अ डायलॉग बिटवीन अ पॅरेंट अँड अ चाइल्ड अबाउट स्टडीज. पालकांमधील आणि मुलामधील, पाल्यामधील जो डायलॉग झालेला आहे अभ्यासाविषयी, तो डायलॉग तुम्हाला लिहायचा आहे. तर असे तुम्हाला एक एक डायलॉग प्रत्येकाविषयीचे लिहायचे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3, व्हॉट रूल्स वुड यू लाईक टू मेक फॉर युअर सेल्फ अँड युअर क्लास. युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःला कुठले रूल्स, कुठले नियम लावून घ्याल अभ्यासाविषयी. तुमचा अभ्यास जर नियमित आणि योग्य प्रकारे व्हायला हवा तर तुम्हाला स्वतःला कुठले नियम, कुठले बंधनं लावून घ्याल ते 3 ते 4 रूल्स तुम्हाला लिहायचे. द रूल्स फॉर युअर सेल्फ, तुम्ही स्वतःसाठी लावून घेतलेले रूल्स. बी आहे युअर क्लास, द रूल्स फॉर युअर क्लास. तुमचा वर्ग जर संपूर्ण शाळेमध्ये अव्वल, ग्रेट व्हायला हवा असेल, उत्तम व्हायला हवा असेल तर तुम्ही तुमच्या वर्गासाठी कुठले रूल्स लावून घ्याल, कुठले कायदे, कुठले नियम लावून घ्याल, ते नियम 2-3 तुम्हाला लिहायचे आहेत. रूल्स म्हणजे नियम लिहायचे. तर हा 3rd क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5 विषयी मी आधी बोलते आणि मग क्वेश्चन नंबर 4 विषयी बोलेन. क्वेश्चन नंबर 5, find and write 3 examples each of the past, present and future tense from the story. या 3 टेन्स विषयी मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा अनेकदा बोलत आले. देअर आर 3 मेन टेन्सेस, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. प्रत्येक काळाचं पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स या प्रत्येक काळाचं एक एक वाक्य तुम्हाला या धड्यातून शोधून लिहायचं आहे. पास्ट टेन्सचं एक वाक्य, प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य आणि फ्युचर टेन्सचं एक वाक्य. तुम्हाला एक एक वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर आता मी येते क्वेश्चन नंबर 4 कडे. प्रिपेअर अ कार्ड फॉर युअर फ्रेंड विशिंग हिम ऑर हर द बेस्ट ऑफ लक किंवा ऑल द बेस्ट इन ॲन एक्झामिनेशन. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला परीक्षेला जाताना बेस्ट विशेस देता, शुभेच्छा देता. त्याचं ते नेहमी तुम्ही असं बोट वर करता आणि म्हणता गुड लक, बेस्ट ऑफ लक असं म्हणता किंवा ऑल द बेस्ट असं बोलता. आता तुम्हाला तुमच्या वहीवर स्केच पेन्स किंवा रंगीत पेनांचा वापर करून एक चौकोन तयार करायचा आहे कार्डसारखा आणि त्यामध्ये आपल्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला टू हिम ऑर हर त्याचं नाव लिहून परीक्षेसाठीचा एक सुंदर मेसेज इंग्लिशमधून लिहायचं आहे. खाली तुमचं नाव असेल. कोणाला लिहित आहे त्याचं नाव वर, कोणाला शुभेच्छा देत आहे त्याचं नाव वर, मध्ये तो परीक्षेसाठीचा ऑल द बेस्टवाला मेसेज आणि खाली तुमचं नाव. आणि हे सगळं करून तुम्हाला
आज पूर्ण करायचा आहे हा अभ्यास. बाळांना हा अभ्यास पूर्ण करायचाच आहे जो तुम्हाला रोजच्या रोज दिला जातो. कारण जेव्हा आपली शाळा सुरू होईल कोरोना पिरियडनंतर, त्यावेळेला तुम्हाला या वह्यांचेच मार्क दिले जातील आणि मी याची नोंद घेते. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही नुसतं हा क्लास अटेंड करताय यावर तुमची प्रेझेंटी लागत नाही. प्रेझेंटी लावताना तुम्ही जो तुमचा होमवर्क पाठवता आणि त्याच्या खाली नाव लिहिता, ते नाव बघून तो होमवर्क चेक करून मगच मी तुमची प्रेझेंटी लावत असते. ज्याचा होमवर्क तो प्रेझेंट असं मी लावत असते. त्यामुळे तुम्ही नुसतं क्लास अटेंड करता पण जर होमवर्क पाठवत नसाल तर तुमची प्रेझेंटी लागत नाही, लक्षात ठेवा. आणि तुमचे मार्कही जमा होत नाहीत तुमच्या खात्यात. त्यामुळे रेग्युलरली डू युअर होमवर्क, रेग्युलरली सेंड द फोटोज रेग्युलरली. मी सर्वेचं काम करते त्यामुळे मला वेळ कमी मिळतो आहे, पण तुमच्या लक्षात येत असेल की आय ऑलवेज चेक युअर होमवर्क. आय रेग्युलरली चेक युअर होमवर्क. आणि मी त्याची नोंद ठेवते की कोण होमवर्क पाठवतं आहे, कोण नाही पाठवतं आहे, त्याचं मी रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आणि मी वेळोवेळी तशी नावं पण पाठवते. जे होमवर्क पाठवत नाही आहेत त्यांची ॲब्सेंटी लागते आहे. सो यू हॅव टू कम्प्लीट युअर होमवर्क रेग्युलरली, लक्षात ठेवा. आणि हा होमवर्क समजा मी दुसऱ्या दिवशी काय त्या दिवशी जरी चेक करत नसेल तरी मला जेव्हा वेळ मिळतो आहे तेव्हा मी तो त्याच आठवड्यामध्ये चेक करते. पुढचा आठवडा मी गाठत नाही आहे. होमवर्क मी त्याच आठवड्यात चेक करते आणि मी त्याची दखल घेते. सो रिमेंबर दॅट. सो तुम्हाला हा लेसन याच्या क्लिप्स पाहून झाल्या की तुम्हाला हे आज पेज नंबर 32वरचं इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करायचं आहे. आय होप तुम्हाला हा लेसन नक्कीच कळला असेल. यापूर्वी पहिल्या पार्टचा मी तुम्हाला ट्रान्सलेशनचा पण क्लिप पाठवली होती. टुडे आय एम नॉट सेंडिंग यू द ट्रान्सलेशन, बट आय एम सेंडिंग यू a clip, and see that clip carefully, listen that clip carefully and try to understand the lesson. Nahi kalna तर you can ask me on phone, but till 7 o'clock in the morning, from 7 o'clock in the morning till 4 o'clock in the evening, I'm so busy. I always so busy in my survey work, so please don't disturb me during that period from 7 a.m. to 4 p.m. That is my busy period, so please don't call me in that period. Okay, so wish you all the best, and now see the clips and do your homework. Till then, goodbye. And don't forget to send the photos of your homework and give your name or write your name and also your roll number below that photo. त्या फोटोच्या खाली तुमचा रोल नंबर आणि तुमचं पूर्ण नाव पाठवायला विसरू नका, कारण त्यामुळे मला मदत होते तुमच्या नोंदी ठेवायला. जर तुमच्या होमवर्कच्या खाली तुमचं नाव किंवा रोल नंबर नसेल तर मी तुमच्या होमवर्कची किंवा तुमच्या प्रेझेंटीची दखल घेऊ शकत नाही. सो रिमेंबर दॅट. सो टिल देन, गुड बाय.